जालना नांदेड समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा मागील 6 तासापासून जालना सिंदखेड राजा महामार्गावरती रस्ता रोको सुरू आहे। जवळपास सायंकाळी 4 वाजेला या रस्ता रोकोला सुरुवात झाली। आता रात्रीचे 10 वाजून गेलेत तरी देखील हे शेतकरी जे आहे ते महिलांसह रस्त्यावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर 6 तासापासून हा रस्ता रोको सुरू आहे। समृद्धी बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याची या शेतकऱ्याची मागणी आहे। आता हा यावर प्रशासनानं अद्यापपर्यंत काही तोडगा काढलेला नाही, त्यामुळे रात्रभर हा रस्ता रोको सुरू होईल असा इशारा जो त्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे। आपल्यासोबत हे सगळे शेतकरी आहेत। दादा, खरं तर 6 तासापासून रस्ता रोको आंदोलन तुमचं सुरू आहे, प्रशासनाकडनं काही दखल घेतली जाते का? तुमच्याशी काही बोलणं होतंय का प्रशासनाकडून? आतापर्यंत एसडीएम साहेब आणि डीवायएसपी साहेब सोडून आमची कोणी दखल घेतलेली नाही। आमचे लेकरं बाळ इथं रस्त्यावर झोपलेले आहेत आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत। आम्ही रात्रंदिवस काबाड कष्ट करणारे लोक आहोत। जोपर्यंत आमच्या जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा मूल्यांकनाचा रास्त मूल्यांकनाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। टीव्हीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमची आतापर्यंत 6 महिन्यापासून कोणी दखल घेतलेली नाही। प्रत्येक नेता येतो, आम्हाला चॉकलेट देण्याचं काम करतोय आणि प्रत्येक जण आम्हाला खाजगीमध्ये सांगतोय की तुमचं हे काम फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुटी मारून ठेवली असं आम्हाला खाजगीत नेते सांगतात। कारण की शिंदे साहेबांना सुद्धा पॉझिटिव्ह घेतलं, बावनकुळे साहेबांनी पॉझिटिव्ह, सगळ्या लोकांनी पॉझिटिव्ह घेतलं, पण आमचं काम मार्गी काही लागत नाही। आणि तुम्हाला सांगतो, मी खोडेपुरीचा शेतकरी आहे। माझी जमीन 12 लाख रुपये एकरना 5 पट्टीमध्ये घेतल्या जाते। माझ्या गावामध्ये 25 ते 30 लाख रुपये मार्केटचा रेट चालू आहे। मग मी माझ्या भविष्यात माझ्या मुलांना रस्त्यावर आणायचं काम चालू आहे या सरकारचं। आणि हे सरकार काय म्हणते, मोदी साहेब काय म्हणतात, माझ्याकडे फक्त 4च जाती म्हणे। मागल हरियाणा निवडणुकीमध्ये मोदी साहेब म्हणाले होते की देशामध्ये फक्त 4 जाती आहेत, एक शेतकरी, दुसरी युवा शक्ती, तिसरी स्त्री शक्ती आणि चौथी गोरगरीब जनता। मला सांगा, स्त्री शक्ती जर म्हणले तर मोदी साहेब 14 नंतर 17ला जे कोपर्डीचं हत्याकांड झालं त्या ताईला अजून न्याय भेटला का हो? त्या नराधमांना अजून फाशी भेटली का? हा माझा साम टीव्हीच्या माध्यमातून सवाल आहे। तुम्ही शेतकऱ्याचा विषय सांगता की शेतकरी माझ्याकरता जाते, दुसरी कोणती जात नाही। 7 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्या प्रश्नाचं उत्तर मोदी साहेब तुम्ही देणार आहे का? दुसरा विषय, तुम्ही युवा शक्ती सांगता। नोटबंदीच्या नंतर हजारो युवक बेघर झाले, त्यांना नोकऱ्याहून काढण्यात आलं, त्यांच्याकरता तुम्ही नवीन प्रोजेक्ट उभा केले का? उरफाटे तुम्ही महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातमध्ये नेण्याचं काम केलं, हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आणि मला अत्यंत वाईट वाटतंय शेतकरी पुत्र म्हणून की शिंदे साहेब स्वतःला शेतकरी पुत्र समजतात, पण शिंदे साहेबांना शेतकऱ्याच्या वेदना समजत नाही का? आणि शिंदे साहेबांना जर शेतकऱ्याच्या वेदना समजत असन, जालना नांदेड मधील मराठवाड्याचा विषय, जर मराठवाड्यातले नेते तर मूग गिळून गप्प आहे, पण शिंदे साहेबांना जर थोडं काही आमच्याबद्दल वाटत असन आणि त्यांना वाटत असन की त्यांना जर भाजपचे लोक दाबण्याचा प्रयत्न करतात, स्वतःला शिंदे साहेब अनाथाचा नात मानतात, तर शिंदे साहेबांना माझी कळकळीची विनंती, तुम्ही सरकारमधून बाहेर पडा, यांना यांची जागा दाखवा। कारण की तुम्ही शेतकरी पुत्र आहात आणि तुम्ही अनाथाचे नात आहात। मग अनाथाचे नात जर तुम्हाला म्हणून घ्यायचा असेल आणि ही जनता सगळी तुमच्या विश्वासावर आहे, कारण की तुम्हाला साहेब सांगतो, फक्त आमचा सर्वांचा आतापर्यंत जे काय म्हणजे 2.5 वर्षामध्ये जे काही शिंदे साहेबांना काम केलं ते शेतकऱ्याकरता खरोखरच चांगलं काम केलं। आम्हाला वाटलं होतं, आम्ही सुद्धा मतदान त्यांना केलं, आम्हाला वाटलं होतं की येणाऱ्या काळामध्ये शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील, पण ज्याला 2% पसंती आहे हा माणूस मुख्यमंत्री झाला, हरकत नाही, होऊ द्या। पण त्याच्यानंतर त्यांनी जे स्वतःला म्हणतात की हे सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून घेतात, पण यांचा सुसंस्कृतपणा हा आहे का? गोरगरीब शेतकऱ्याच्या महिलांना रस्त्यावर झोपवायचं काम, रातोरात इथं आंदोलन करायचं काम पडतंय। हे देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही एकदा बघा आमचे हाल काय आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये याची किंमत जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल, देवेंद्र फडणवीस साहेब फक्त आणि तुम्हालाच मोजावी लागेल। एवढंच मी या साम टीव्हीच्या माध्यमातून सांगू इच्छितो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच अजून काही शेतकरी आहेत। 6 तासापासून रस्ता रोको आंदोलन सुरू आहे, दखल घेतली जात नाही, आता काय भूमिका आहे? थांबायचं आहे की रात्रभर आंदोलन करणार? नाही, आम्ही जसं 4 दिवसांपूर्वीच आपल्याला या सर्व संबंधित डिपार्टमेंटला आम्ही 4 दिवसांपूर्वी एक निवेदनाद्वारा सूचित करण्यात आलं होतं ऑलरेडी की सोमवारी 4 वाजेपर्यंतचा जो वेळ आहे तोपर्यंतच आमची जी काय दखल घ्यायची ती घेण्यात यावी। पण प्रशासकीय असो, शासन असो, यांनी कुठल्याही पद्धतीचा आम्हाला सांत्वनपर भेट सुद्धा देणं त्यावेळेला त्यांनी ग्राह्य नाही धरलं। आजही सकाळी आमच्या जवळपास 1000 गाय गोऱ्या इथं जमा होतं पूर्ण,
आणि आमच्या ट्रॅक्टर अवजार जे काही शेतीसाठी उपलब्ध होणारे जे काही अवजार आहे ते सर्व घेऊन इथं आम्ही आलो होतो. जवळपास आमचे 300 शेतकरी इथं सकाळच्या 10 वाजल्यापासून इथं उपस्थित आहे. आमचं जसं अल्टिमेटम आम्ही ऑलरेडी दिलं होतं आणि आम्ही या निवेदनाद्वारे हे सूचित केलं होतं की आम्ही हे सर्व घेऊन दानपत्र दाखल करून आज सगळं कलेक्टर ऑफिसला देणार होतो. पण इथं आम्ही जेव्हा दुपारी 2:30-3 वाजेपर्यंतचा जो काळ होता तोपर्यंत इथं फक्त 10च पोलीसवाले होते. आता इतक्या सर्व जी आमची जनता असो, आमचे ढुरं गोरं जे काही असो, यांना सर्वांना 10 पोलीसवाले बेसिक आपल्याला नॉलेज एवढं की ते ऍडजस्ट नाही करू शकत, ते हँडल नाही करू शकत. त्यानंतर जेव्हा आम्ही काढलं त्यानंतर यांचे जिथं संबंधित अधिकारी होते त्यांनी वरती सूचित केलं. नंतर व्हॅन्स वगैरे आल्या आणि ह्या व्हॅन्स नंतर आल्याच्या नंतर जेव्हा कारण त्यांच्या आम्हाला पण वाटलं की हे केपेबल, कारण आम्हाला आम जनतेला कुठलाही त्रास द्यायचा नव्हता. मुळात आमचा इथं आज ह्या रोडवरती बसण्याचा आमचा पार्ट ऑफ प्लॅन नव्हताच. आम्हाला असं ह्या पद्धतीचं आंदोलन करायचंच नव्हतं. आम्हाला हे सगळं ढोरं घोरं घेऊन डायरेक्ट तिथं दान म्हणून त्यांना देऊन टाकायचं होतं आज. पण इथल्या पोलीस प्रशासनाने आम्हाला ह्या रोडवरती जसं आम्ही आंदोलनाचा आमचा जो एरिया आहे इथनं जसं बाहेर निघलो यांनी आम्हाला रोखलं. आमच्या ट्रॅक्टरच्या वगैरे गाड्या चाव्या वगैरे काढून घेतल्या. त्या कारणानं आता जिथं होतं तिथंच आम्ही ठिय्या मांडलेला आहे. आमच्या मागण्या काहीच नाही. मुळात सगळ्यात बेसिक गोष्ट सांगायची झाली ना, हे जे इथं शेतकरी बसलेले यांनी मुळात मराठवाड्यात जन्म घेऊनच पाप केलेलं आहे. मराठवाड्यात कणखर नेतृत्वच नाहीये. आज ताजी घटना सांगतो तुम्हाला. पुणे पुरंदर एअरपोर्ट मध्ये संबंधित शेतकऱ्यांना 5 करोड रुपये प्रति एकरचा मावेजा देण्यात आला. 5 करोड रुपये. त्याच प्रत्येक एका घरातील कुटुंबातील एका मेंबरला शासकीय नोकरी त्यांनी ऑफर केली. प्लस जेवढं क्षेत्र त्यांचं गेलं त्याच क्षेत्रात त्याच एरियामध्ये त्यांना एक भूखंड देण्यात आला. हे मी पुणे पुरंदर एअरपोर्ट का, कारण अर्थमंत्री जे आहे त्यांचे अजितदादा पवार आहे आणि हे त्यांचं निगराणीत सगळं काम होतं. म्हणजे आम्ही आमच्या मराठवाड्यातले नेते मुळात हे कुठेतरी चुलबुल पाहते. यांना कुठेतरी यांचा वरती यांचे जे कोणी संबंधित नेते मंडळी असतील, ज्या कुठल्या पक्षांचे असतील, हे यांना कुठेतरी दाबण्यात येतं. प्लस आपले जे मंत्रालय आज जे कोणी आहे संबंधित मंत्री, आमच्या इथले बावनकुळे साहेब असो महसूल मंत्री, आमचे उद्योग मंत्री आता सामंत साहेब येऊन भेटून गेले, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांसोबत आमचे या तिन्हीच्या बैठका झाल्या आमच्या. या इतक्या सकारात्मक झाल्या होत्या की आम्हाला हे कळून चुकलं होतं की आता आमचे सर्वांचे जे प्रश्न आहेत ते कुठेतरी निकाली लागेल. पण मुळात झालं काय, यांच्याच 8-10 दिवसांच्या नंतर जे यांची प्रोसिडिंग निघती, जे आपल्या इथल्या प्रशासनाची अशी मागणी आहे की तुम्ही प्रोसिडिंग द्वारा तसं आम्हाला काहीतरी लेखी स्वरूपात द्या, जेणेकरून आम्ही तुमच्या मागण्या सर्व मान्य करू. पण यांनी तसं केलं का? नाही. प्रोसिडिंग विपरीत निघली, आमच्या सर्वांची वाट लागली आणि ह्याच कारणाने आम्ही आज इथं आंदोलन करत आहोत. नक्कीच आपण जर पाहिलं तर या रस्ता रोको आंदोलनामध्ये महिला देखील सहभागी झालेल्या आहे. महिला रस्त्यावर बसलेल्या आपल्याला बऱ्याच वेळापासून पाहायला मिळतात. जवळपास 6 तास झाले. ते काय सांगाल, 6 तासापासून आंदोलन सुरू आहे, प्रशासन दखल घेत नाही, आंदोलन सुरूच ठेवायचं आहे की काय? जोपर्यंत आम्हाला निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार. आम्ही अजिबात मागं हटणार नाही. आमचा ठामपणे निर्णय आहे. आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी मागे उभे आहोत की आम्हाला जोपर्यंत निर्णय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. कारण की आम्ही आमचे लेकरं बाळ ते सगळं सोबत घेऊन आलेलो आहे. आम्ही आमचा निर्णयच घेतलेला आहे. आमच्या जमिनी ते सगळ्या कवडी मोल भावात घेऊन आम्हाला इथं रात्री बेरात्री इज्जतपर्यंत तुम्ही रस्त्यावर रोडवर बसायला लागाच काम पडायला लागलं. हे शासनाला बिलकुल आम्ही हे मान्य करणार नाही. नक्कीच आपण जर पाहिलं तर समृद्धी बाधित शेतकऱ्यांचा 4 वाजल्यापासून ठिय्या आंदोलन या ठिकाणी रस्त्यावर चालू, रस्ता रोको सुरू आहे. आता जवळपास 6 ते 6 तास उलटून गेले. अद्याप या शेतकऱ्यांचा रस्ता रोको या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. शेतकरी रात्रभर रस्ता रोको करण्यावरती ठाम असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, देवमूर्ती, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.